नगर परिषद निवडणूक 2025 अध्यक्षपदाचे उमेदवार श्री विनोदजी क्षीरसागर, आम आदमी पार्टी. जाणून घेऊया गावच्या समस्या आणि विकासाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार विनोद भाऊ क्षीरसागर. नमस्कार. माझा थेट तुम्हाला प्रश्न आहे की मला सांगा, सर्वप्रथम गावचा नगराध्यक्ष हा कसा असावा? गावचा नगराध्यक्ष हा इतका स्थायिक पाहिजे आणि सुशिक्षित पाहिजे आहे. त्याचप्रमाणे त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव असणारा हवा आहे. तो लोकांमध्ये मिसळणारा पाहिजे. लोकांची त्याच्यापर्यंत भेटण्याची शक्ती त्यांच्यामध्ये ठेवायला पाहिजे की लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारा तो अध्यक्ष पाहिजे. त्या नगराध्यक्षाला गावाच्या समस्येविषयी जाण असायला पाहिजे. तो कुठल्याही स्तरावर त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या वार्डात जाऊन काय समस्या आहे तो जाणून घेणारा पाहिजे. मिळून मिसळून राहणारा पाहिजे आणि या गावाचा विकास करणारा पाहिजे. जर तो इथं राहत नसेल किंवा त्याला या गावाची कोणतीही माहिती जर त्याला नसेल तर असा नगराध्यक्ष इथं राहून काही उपयोग नाहीये. आणि तो या गावासाठी काहीतरी तळमळ करून कुठं तो कार्यरत राहायला पाहिजे. गावासाठी काहीतरी त्यांनी आणलं पाहिजे. गावाचा विकास केला पाहिजे. या ठिकाणी शाळा, दवाखाना, नागरिकाच्या ज्या सुविधा, मूलभूत गरजा आहे, पाण्यावर लक्ष दिलं पाहिजे. गावामध्ये पाणी कसं जाते याकडे त्याने पाहिलं पाहिजे. प्रत्येक वार्डात त्याच्या लोकांशी त्याचे कॉन्टॅक्ट असले पाहिजे आणि त्या लोकांपर्यंत त्याला बसला पाहिजे. अशा पद्धतीचा मला वाटते गावातला अध्यक्ष असायला. आता मला सांगा की तुम्ही आतापर्यंत गावासाठी काय काय प्रयत्न केले समस्या सोडवण्यासाठी? मी आतापर्यंत गावामध्ये जागृत अभियान राबवलंय. प्रत्येक वार्डामध्ये जाऊन मी गावातल्या समस्या पाहून घेतल्या आहे. त्यामध्ये मला असंही निदर्शनात आलं आहे की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर नागरिक आतापर्यंत आलेल्या सदस्याविषयी, मेंबरविषयी एकदम नाराजी व्यक्त करत आहे. आणि मेन म्हणजे आपल्या ठिकाणी जे स्पष्ट भाषेत नागरिक सांगत आहे की ज्याही समस्या आम्ही मेंबरापर्यंत किंवा वार्ड प्रतिनिधीपर्यंत घेऊन जातो ते वार्ड प्रतिनिधी सरळ आम्हाला म्हणतात की तुम्ही पैसे नाही घेतले का, आम्ही तुमचे कामं करणार आहे, या भाषेत ते बोलतात. आणि प्रत्येक वार्डामध्ये मी जाऊन पाहिलं असताना कुठं कबूतर पाण्यामध्ये येत आहे, पाईपलाईनला कबूतर येते, ते कबुतराचं सडकं पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचतं आहे. ही परिस्थिती मी पाहिली आहे. वार्डामध्ये ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी काही ना काही समस्या उभ्या आहे. रोड बरोबर नाही आहे, काही ठिकाणी नाल्या बरोबर नाही आहे, पाण्याची समस्या आहे, पाणी बरोबर जात नाही आहे. फिल्टर प्लांट जो आहे इथला नरखेडचा हा पूर्ण कोलॅप्स झालेला आहे आणि त्या फिल्टर प्लांट विषयी बरेचशी काही आम्ही कामे केलेली आहे. आम्ही आजपर्यंत नागरिक कृती समितीच्या माध्यमाने हे सगळे कामं आज आम्ही करून घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर इथल्या काही संघटनाही आमच्या सोबत होत्या. त्या संघटनेच्या माध्यमाने आणि आमच्या याच्याने आजपर्यंत आम्ही सगळे कामं करत आलेलो आहे आणि हे कामं करतो. याच तऱ्हेचे कामं करणारा हा एक असा गावचा अध्यक्ष पाहिजे असं माझं मत आहे. आता तुम्ही अध्यक्षपदासाठी नरखेड नगर परिषद निवडणूक 2025च्या रिंगणामध्ये उभे आहात, तर तुम्ही गावच्या समस्या सोडवण्यासाठी काय काय उपाययोजना करणार आहेत? मी आतापर्यंत जे माझ्याजवळ कोणताही काही अधिकार नव्हते नसताना मी इतके कामं जे आहे माझ्या लेवलवर होते ते मी करत आलो. यानंतर या गावासाठी स्वच्छ आणि सुंदर नरखेड कसं बनेल यावर माझा फोकस राहील. या ठिकाणी मोहल्ला क्लिनिक कसे आणता येईल त्या मोहल्ला क्लिनिकला पाहिजे. इथे जे आरोग्याची सुविधा व्यवस्थित नाही त्या आरोग्याच्या सुविधेसाठी आरोग्याची सुविधा व्यवस्थित करून घेईन. त्यानंतरही या ठिकाणी सगळ्यात जास्त रोजगाराची समस्या आहे. या रोजगाराच्या समस्येसाठी कमीत कमी 25 वार्डाचं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आणता येईल. त्या मल्टी हॉस्पिटलचा उद्देश म्हणजे एवढाच राहील की त्या ठिकाणी 3 शिफ्ट असतात. एका शिफ्टमध्ये जर समजा 1000 वर्करने जर काम केलं
तर त्या 3 शिफ्ट मध्ये 3000 वर्कर काम करतील. बाहेरच्या लोकांची दळणवळण या ठिकाणी वाढेल. त्या दळणवळणीमुळे इथला रोजगार वाढेल. रोजगाराच्या बरोबर इथं बाकीचे जे धंदे आहेत त्या धंदेवाल्याला प्रोत्साहन मिळेल. आणि इथून जे जाणारी जंक्शन असताना इथून जे आमच्या इथून आपल्या इथून जी जबलपूर जाते त्या जबलपूरमध्ये पूर्ण पॅसेंजर गाडीत आहे. नागपूर आणि वर्धा या ठिकाणी जाते. हे पॅसेंजर या ठिकाणी आपल्याला चालवता आले तर आपल्या इथला हॉस्पिटल हे चांगल्या दर्जाचं आणि चांगलं चालेल हे मला माहिती आहे. आणि म्हणून त्याच्याकडे मी जास्त कल देईन. इथं रोजगार कसा आला पाहिजे त्याच्याकडे कल देईन. या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर पाणी पुरवठा कसा आहे ते त्याच्याकडे देईन. इथली गटर लाईन कशी आहे त्याच्याकडे मी पाहायला जाईल. नाल्यांची जी समस्या आहे इथं बहुतेक ठिकाणी नाल्यावर चेंबर नाही. जवळजवळ 1.5 वर्षापासून आम्ही ह्या सेवाचं कार्य या ठिकाणी करत आहे. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन गावाचा कसा विकास होईल या विकासावर बघेल. त्याचप्रमाणे इथे शाळा नाही त्या शाळेसाठी सीबीएसई पॅटर्नच्या शाळा कशा ओपन करता येईल त्याकडे लक्ष देईल. इथले मुलं जे बाहेर जातात त्यांना इथं शिक्षण कसं मिळेल याकडे लक्ष देण्यात येईल. या सगळ्या गोष्टी आहे आणि त्याच्यानंतरही ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या गोष्टीकडे माझं लक्ष राहील. आता गावातील नागरिकांचा एक त्रास आहे की बाहेर गावामध्ये पाण्याचं बिल हे 1200 रुपये कुठे 800 रुपये आहे, पण आपल्या गावामध्ये 1500 रुपये आहे. तर तुम्ही हे बिल कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार? हे बिल कमी करण्यासाठी आम्ही मागे या विषयावर मोर्चा सुद्धा काढला होता. त्या मोर्चाला आम्हाला प्रावधान मिळालं होतं. याची आम्ही शिवसाहेबांना त्यावेळेस जे परदेशी साहेब होते त्यांच्याकडे याची निवेदन पण सादर केलं आहे. आणि आमदार साहेबांना पण याविषयी बोललो आहे. त्यांनी इथल्या कमिटींनी आणि त्यांनी एकच समजून सांगितलं होतं की नगर परिषद निवडणूक झाल्यानंतर आपण याच्यावर चर्चा करू. या संदर्भात चर्चेसाठी त्यांनी जेव्हा सांगितलं आहे तर आता नगर परिषदची निवडणूक झाल्यानंतर हा विषय घेऊन नक्कीच जुन्या लोकांच्या सहकार्याने सगळ्या नागरिकांच्या सहकार्याने आपण ही चर्चा सोडवण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रयत्न करू काय असंही आश्वासन मी या ठिकाणी देतो. कारण ही समस्या आजचीच नाही आहे. ही समस्या आम्हीच आमच्या नागरिक कृती समितीच्या माध्यमातूनच आज उजेडात आणली होती. काटोलला 1200 रुपये आणि मोवाडला 900 रुपये तिथल्या लोकांचे आम्ही बिलं वगैरे सगळे पाहूनच ही समस्या लोकांच्या निदर्शनात आणली होती. आणि या समस्येचं निराकरण निवडून आल्यानंतर करून घेऊ हे 100% गॅरंटी आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नरखेड येथील मतदारांना काय आवाहन करणार? या माध्यमातून मी नरखेड येथील मतदारांना हेच आवाहन करणार आहे की आपण आतापर्यंत जवळ गेल्या 25 वर्षापासून ज्या 25 वर्षाच्या आधीच्या शाळा सगळं काही व्यवस्थित गार्डन व्यवस्थित होते. ते गार्डनची सुविधा आज आपण सगळी गमावलेली आहे. आणि हे सगळं सुंदर नरखेड या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि याकडे नागरिकांनी पण लक्ष दिलं पाहिजे. जसं उदाहरण समजलं का जो माणूस आपण एखाद्या शेतामध्ये एक सालदार ठेवतो त्या सालदाराकडे लक्ष जसं पाहिजे तसं सगळ्या नागरिकांचं इथं ठेवलेल्या सालदारांकडे म्हणजे आलेल्या उमेदवाराकडे लक्ष पाहिजे. आणि त्यांनी लक्ष ठेवून हे सगळे कामं त्या नागरिकांची पण जबाबदारी आहे त्यांनी करून घ्यायला पाहिजे. यामध्ये जेवढंही आपण आतापर्यंत जर पाहिलं की जेवढे इथले येणारे प्रतिनिधी जेवढे या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे तेवढेच नागरिकही याला जबाबदार आहे ही मी म्हणेन. कारण या नागरिकांचं फक्त लक्ष केंद्रित होतच नाही हे आता त्यांना व्हायला लागलं. ते त्याकडे लक्ष देतील आणि पुढचा जो विकासाचा जो आहे पर्व ह्या जवळ आपल्या जवळ ठेवून गावाचा विकास करायला सगळे नागरिक सहभागी राहून मला सहकार्य करतील हीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. 2 तारखेला मतदान आहे, तर तुम्ही काय सांगणार या व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना? नागरिकांना मी हेच सांगतो जर माझे सगळे मुद्दे तुम्हाला जर आवडले असतील आणि या मुद्द्यावर जर सेवा करायचा जर मला जर संधी द्यायची असेल तर ज्यांना मला या मुद्द्यावर सेवा करायची संधी द्यायची आहे अशा सर्व नागरिकांनी माझ्या कामाचा आढावा जो 1.5 वर्षापासून मी आज परीक्षेसाठी बसलो होतो आणि याच्यामध्ये मी अभ्यास केला
त्या अभ्यासाचा आढावा त्याचाच पुरावा म्हणून त्यांनी मला यावेळेला सहयोग करावा, एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद विनोदजी क्षीरसागर साहेब. तर या ठिकाणी नरखेड नगर परिषद निवडणूक 2025 नवीन पक्ष आम आदमी पार्टी अध्यक्षपदाचे उमेदवार विनोदजी क्षीरसागर आणि त्याच पक्षाचे या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या 2 तारखेला सर्वांना मतदान करायचं आहे. तर गावचा विकास करायचा असेल तर विचार करूनच यावेळेस मतदान करायला पाहिजे, जेणेकरून आणखी 5 वर्ष आपलं गाव हे मागे जाणार नाही, अशी त्यांनी एक कळकळीची विनंती नागरिकांना केलेली आहे. धन्यवाद.